नमस्कार मंडळी, चला माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. चला मग आमच्या अशा दोघीच्या गप्पा वगैरे चालत होत्या आणि इकडं दोघं बाप लेकाच्या आणि त्यांच्या भावाच्या मस्त अशा कागदपत्र वगैरे काहीतरी चेक करणं चालत होतं. आज माझी नणंदबाई येणार होत्या. चला त्या येतीलच, आता आल्या आहेत. आणि चला मग नणंदबाई आल्या, त्यांना म्हटलं तोंड हातपाय धुवा. त्या तोंड हातपाय धुवायला गेल्या. तोपर्यंत म्हटलं चला आता चहा वगैरे ठेवायचे. इकडं आमची भाजीची तयारी चालू होती. इकडं लसूण वगैरे मसाला वगैरे काढणं चालू होता. वांग्याची भाजी बनवायची होती आम्हाला. तोपर्यंत म्हटलं चला मी तोपर्यंत चहा ठेवते. आणि सानू माझी मस्त बसली होती आमच्याकडं पाहत काय चालले काय नाही. माझं देर आलं की मग सगळेजण येतात, नणंदबाई वगैरे सगळेजण येतात भेटायला. 4 नंदा आहेत ना मला, तर मग 4 नंदातून 1 नंद आलेल्या आहेत माझ्या 4 नंबरच्या. बाकीच्या तिघीजणी आल्या नाही, काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तिघीजणी आल्या नाही त्यांच्या. आणि माझा देर आला की 2-2 वर्ष आल्याच्या बाद मग त्या भेटायसाठी येतात ना, मग 2-2 वर्ष येणं होत नाही ना, त्याच्यामुळे भेटायला येतात त्या. आता पण त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे आल्या नाही. चला म्हटलं मी तर चहा वगैरे ठेवलेली आहे, त्यांना सगळ्याला चहा वगैरे देते म्हटलं. आणि लगेच जेवणाची तयारी करायची आहे. मग मी चहा वगैरे दिली सगळ्यांना. आणि गोलूच्या पप्पाला बी घ्यायची होती, पण बाहेर ते आंघोळीसाठी गेले, तर मग त्यांचा चहा थांबला होता. आणि इकडं लेकराचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. आल्यावर सगळेजण खेळणं वगैरे चालत होतं, त्यांची मस्ती वगैरे. गोलू खेळणे वगैरे त्यांना दाखवत होता. आणि इकडं आमच्या दोघीचं चाललं आहे मस्त भाजी वगैरे बनवणं, हशीक मजाक. आमच्या दोघी बहिणीची चालली हशीक मजाक वगैरे. लसण वगैरे आम्ही भाजी करायची होती ना वांग्याची आम्हाला, मग मसाला वगैरे बनवत होता आम्ही. चला मग असं गप्पा मारत मारत आम्ही भाजी बनवली. गप्पा मारल्याशिवाय भाजी कशी होईल, मग आम्ही गप्पा मारत भाजी बनवली आम्ही. मस्त वांग्याचा मसाला वगैरे सगळं साहित्य तयार केलं आणि मस्त भाजीला फोडणी दिली. असे मस्त भरीव मसाले वांगा केला आम्ही. म्हटलं भाजी आणायची, पण ती संध्याकाळी बनवू म्हटलं भाजी आणून. चला मग आज मग भाजी वगैरे झाली. म्हटलं आता जेवणं घेऊन वाढून द्यावं त्यांना. मग लगेच जेवणं वगैरे वाढून दिले म्हटलं. मग सगळेजण बसले आणि बाबा राहिले होते, बाबा बाहेर गेलेले होते. मग त्यांना जेवणं वगैरे सगळ्याला वाढून दिले. आणि आमच्या दोघीचे जेवणं राहिले होते, म्हटलं मग आम्ही दोघीजणी सोबत जेवणं करू म्हटलं, दोघी बहिणी. मग आमची जेवणं वगैरे राहिले, त्यांना मग जेवणं वगैरे वाढून दिले. चला मग जेवणं करता करता गप्पा वगैरे चालत होते त्यांच्या. आणि माझं चालू होतं जेवण वाढणं वगैरे. आणि मग आम्हाला दोघीला जेवण करायचं होतं. म्हटलं यांचं झालं की मग आम्ही दोघी बसावं म्हटलं जेवायला. आणि इकडे मग जेवणं वगैरे झालं, मग त्यांच्या चालल्या अशा गप्पा वगैरे बसणं. दोघंजण सगळेजण बोलत होते. माझी नणंद, त्यांचं घरचे वगैरे सगळेजण बोलत होते. आणि इकडं लेकराचं काय वेगळंच चालत होतं. त्यांना खेळायला सोबत त्या माझ्या नंदेच्या 2 मुली आल्या ना, मग त्यांच्यासोबत मस्त खेळणं चालू होतं. आणि इकडे मी मस्त त्यांचा व्हिडिओ बनवत होते. आणि मस्त मग असं वातावरण छानपैकी झालं होतं दुपारचं. आणि आज आज आभाळ आलं होतं ना खूप, आणि मस्त यांचं खेळणं वगैरे छान चालत होतं. आणि गोलूचं वाजत वेगळंच चालत होतं. गाड्या वगैरे जमा केल्या आणि त्याच्या गाड्या 2-3 त्यांनी मस्त काढल्या खेळायला. त्याच्याकडे 2-3 गाड्या होत्या नाही, मग मस्त खेळणं चालत होतं. मग यांच्याकडे मस्त गप्पा वगैरे चालत होत्या. आणि जेवणं वगैरे झाल्यावर मग चला मग इकडं पोछा वगैरे मारून घेतला. चला म्हटलं आता आम्ही जेवणं करून घेऊ. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.